श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। आणि सकाळी सकाळी मुलाची तयारी करत होती स्कूलला जायला आणि लवकर उठत नाही, त्याच्यानंतर आंघोळ वगैरे आणि नंतर हे बघा सगळं मलाच करावं लागतं त्याचं। आणि नंतर उठत नाही आणि तयारी वगैरे करत नाही, गप्प बसून असतो आणि मग ओरडून घेतो। आणि त्याची तयारी वगैरे केली आणि त्याला स्कूलला जायला रेडी केला। आणि इकडे दुसऱ्या मुलाची म्हणजे सगळी तयारी टिफिन वगैरे तोपर्यंत खूप अशी गडबड होती त्याची तयारी करेपर्यंत। आणि तो स्कूल जायला निघाला आणि ह्याची अशी पाठवून जायला रडारड चालू होती। बघा गेला तरी तो रडतच होता। मी बोलले रडत बस इथे। आणि मग मला आवरायचं होतं, बेडशीट वगैरे काढायची होती। ती बेडशीट वगैरे मग मी काढून घेतली आणि ती पण हे केली। आणि मुलांना पण उठायला रात्रीचे एक तर झोपत नाही, त्याच्यामुळे मग आपल्या डोक्याला ताप असतो। आणि बेडशीट झाली 2 दिवस आणि खराब झालेली, ती म्हटलं बदलून घेऊया म्हणून बेडशीट वगैरे पण चेंज करून घेतली। आणि त्याच्यानंतर मुलाला दूध आणलेलं आताच संपलेलं दूध, ते दूध आणलं, ते गरम करून वगैरे घेतलं। आणि सकाळच्या टायमिंगला त्याला दूध बिस्किट भरवते मी। आणि थोडे 10 वाजले की नंतर काहीतरी दुसरं असं भरवते, चपाती वगैरे असं गरम दूधमधून भरवले की तो खातो। आणि माझी बिस्किटच देते, अजून तर कुठली बिस्किट नाही। आणि गावाकडून हे बघा पेरू आणलेली मस्त होती, याला आंघोळ वगैरे घातली आणि हा खोक्यात जाऊन बसलेला, तोपर्यंत खेळ म्हटला। आणि नंतर मी पण आंघोळ वगैरे झाली, बाकीची कामं आणि नाश्ता करायला घेतला। त्याला पण भरवलं, मी पण खाल्ली चपाती भाजी आणि त्याला दूध आणि चपाती भरवलेली मी। आणि हा ब्लॉग इथेच सेंड करते आजच्यासाठी, एवढंच। चला मग।